वाशी सेक्टर 9 में अपनी बोली अपना स्वाभिमान के नारे के साथ शिवसेना वार्ड क्रमांक 17 की ओर से आयोजित बहुप्रतीक्षित सखी फेस्टिवल 2025 का भव्य आयोजन शुक्रवार को किया गया। इस कार्यक्रम में वार्ड के विभिन्न सेक्टरों से बड़ी संख्या में महिलाओं ने भाग लेकर आयोजन को उत्सव में बदल दिया। इस वर्ष कार्यक्रम की विशेष थीम नारी शक्ति का जागरण, एकता का उत्सव रही। शिवसेना जिला प्रमुख किशोर पाटकर की पहल पर तथा वार्ड 17 की स्थानीय महिलाओं के सक्रिय सहयोग से भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर उद्यान सेक्टर 9 में ये सांस्कृतिक महोत्सव आयोजित हुआ। कार्यक्रम का मुख्य आकर्षण प्रसिद्ध हास्य कलाकार जीतू दादा और आशाताई की प्रस्तुति सखियों खेल में महिलाओं ने जमकर आनंद लिया। जीतू दादा के प्रभावशाली संचालन में विभिन्न खेल प्रतियोगिताएं, त्वरित खेल और मनोरंजक गतिविधियां आयोजित की गई, जिनमें महिलाओं ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। हर प्रतियोगिता में आकर्षक उपहार वितरित किए गए। प्रतिभागियों को प्रोत्साहित करने के लिए विजेताओं को विशेष रूप से पैठनी साड़ियां भेंट की गईं। इसके अलावा लकी ड्रॉ कूपन लॉटरी के माध्यम से भाग्यशाली महिलाओं को सुंदर उपहार प्रदान किए गए, जबकि बच्चों को उनकी प्रस्तुतियों के अनुसार नकद पुरस्कार दिए गए। विजेताओं को शिवसेना जिला प्रमुख किशोर पाटकर, पूर्व उप महापौर अविनाश लाड़, वैभव गायकवाड़, दिव्या गायकवाड़ और प्रणाली लाड़ के करकमलों से सम्मानित किया गया। इन गणमान्य व्यक्तियों की उपस्थिति से कार्यक्रम की गरिमा और बढ़ गई। प्रभाग क्रमांक 17 की महिलाओं की उत्स्फूर्त भागीदारी, मनोरंजन, हास्य, सांस्कृतिक रंगत और महिला सशक्तिकरण के संदेश के साथ ये आयोजन महिलाओं के लिए यादगार बन गया। आता सर्वीकडे इलेक्शनचा माहोल आहे। शिवसेनेचे आमचे आदरणीय भाई एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडचा हा प्रोग्राम आहे, पक्षातर्फे इकडे आलेला आहे आणि शिवसेनेचे जेवढे पॅनल आहेत तिकडे टप्प्याटप्प्याने हा प्रोग्राम होणार असून ह्या प्रोग्रामचा एकमेव उद्देश एवढाच आहे की जो महिला वर्ग अख्खा दिवस घरी असतो, मुलांच्या शिक्षणाचं, त्यांच्या जेवणाचं सर्व भार होतं, त्यांच्या जीवनात एक संध्याकाळ तरी चांगली जावी म्हणून आम्ही हा प्रोग्राम अरेंज केला होता। आणि माझ्याबरोबर जे पॅनलमध्ये उभे राहणारे सर्व उमेदवार इथे होते, त्यांचं इंट्रोडक्शन पण करायचं होतं। असे सर्वांना ओळखतात, इंट्रोडक्शनची गरज नाही। तर दोन्ही कार्यक्रम झाले। क्षण आहे जे आज इथे आयोजन केलं होतं महिलांसाठी पैठणीचा खेळ, तर अतिशय आनंद असा ॲटमॉस्फिअर होता आणि मी पाहिलं की प्रत्येक महिला त्याच्यामध्ये अगदी म्हणजे स्वतःला पाहून घेतलं होतं, कारण का एक महिला आहे म्हणून महिला कशी प्रत्येक वेळेला आपल्या घरामध्ये तिचं इन्व्हॉल्वमेंट, माझा परिवार, माझी मुलं, माझा पती वगैरे वगैरे असं असतं। तर आज हा जो क्षण होता की त्यांना मोकळेपणाने येऊन माझ्या घरी काय चाललं एक आपण विसरतो। जसं मी आज बघितलं की 2 तास मी इकडे होते पण मला समजलं सुद्धा नाही 10 कुठे वाजले। तर अशा गोष्टी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि स्पेशली महिलांसाठी, आणि एकमेकांना भेटल्यानंतर ते मन मोकळेपणाने एकमेकांना मिळून आणि आपण खूप काही शिकतो, आपण शेअर करतो। तर आज हा जो क्षण होता महिलांसाठी मला वाटतं अत्यंत हे गरजेचं होतं आणि आनंदाने महिलांनी हा क्षण एन्जॉय केला आणि खूप मजा आली, खूप हसवलं आणि मी तरी विसरणार नाही हा क्षण आणि मला वाटतं इथे उपस्थित असणाऱ्या महिलांसुद्धा विसरू शकत नाही आणि हे वारंवार असं व्हायला पाहिजे महिलांसाठी असं आणि मनापासून तुम्ही असताना शब्द दिला। मॅडम आता इलेक्शन लागणारच आहेत, तुम्हाला माहिती आहे की कधीही आचारसंहिता लागू शकते आणि हा आमचा 17 नंबरचा पॅनल आहे। तर निश्चित जसं मी जेव्हापासून नगरसेविका झाली किंवा त्याच्या आधीसुद्धा जेव्हा मी नगरसेविका नव्हती, माझा तो स्वभावच आहे की लोकांची मदत करणे आणि मी हे सातत्याने करत आलेली आहे। आणि आता तर हा पॅनल आहे, हे पॅनलमधली सगळी लोकं आहेत आणि आजच्या माध्यमातून त्यांना हाच आवाहन करण्यात आलं की कधीही कोणत्याही क्षणी तुम्हाला कधीही गरज पडली तर निसंकोचपणे तुम्ही जे म्हणतात ना 24/7 हे फक्त बोलण्यासाठी नाही पण हकीकतमध्ये 24/7 कधीही तुम्ही आवाज द्या किंवा फोन करा, आम्ही जनतेसाठी नेहमीच असणार आहोत। खूपच रोमांचक आणि खूपच आनंदमय होतं। इथे महिलांचा उत्साह बघून आम्हाला तर खूपच काय म्हणतात एनकरेजमेंट मिळालं की आता पुढच्या इलेक्शनमध्ये एवढ्या मोठ्या संख्येत महिला इथे आल्यात आणि आम्हाला सपोर्ट दाखवलं, त्याचं आम्हाला खूप अगदी म्हणजे आम्हाला खूप आनंद आहे।
आणि आम्ही पुढच्या इलेक्शनमध्ये, आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये खूपच हिमतीने पुढे जायचा प्रयत्न करतो आणि सर्वांचं असं सहभाग्य आहे म्हणून आम्हाला खूपच त्यांचं धन्यवाद करावं असं वाटतं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं